प्रॉब्लेम नाही. हो, सुरू करूयात, हरकत नाही. आपली प्रार्थना होईपर्यंत जॉईन होतात. हो बरं. चालेल. हो हो, चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज तुमचा व्हिडिओ चालू ठेवा ना. हो चालू करतेय मी. हा. तुम्ही ते मला पाठवलेलं दिसतंय स्टार्ट माय व्हिडिओ, पण तो होत नाही आहे. आज होत नाही आहे. कारण हा, काल पण नव्हता झाला का माझा? नाही, काल नेट नव्हतं तुमचं प्रॉपर, म्हणून मग मीच बंद केला होता तुमचा व्हिडिओ. हा, मलाही असं वाटतंय की आजही तोच पण समजतंय ना? हो, ठीक आहे, हरकत नाही, ते काही प्रॉब्लेम नाही. हा, जेव्हा चालू होईल ना मी ताबडतोब चालू करते. बरं ठीक बरं, आहे. हो हो, चालेल. ओके ओके. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम्. रजो गुण समुद्भवः. आज खूप महत्वाचं आहे, शेवटचा. काय काय आज म्हणताय खूप ते? महत्वाचं आहे म्हणलं, काल खूप छान गोडी लागली होती. हो. पहा आता आज कसं होतंय ते. नाही नाही, नक्कीच छानच आहे. रजो गुण समुद्भव. पुढे 14व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतील की तृष्णा म्हणजे कामना आणि आसक्तीने रजोगुण उत्पन्न होतो. आणि आता येथे म्हणतात की रजोगुणापासून काम उत्पन्न होतो. यावरून हे समजून घ्यावं की आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामाने रागाची वाढ होते. तात्पर्य काय की सांसारिक पदार्थांना सुखदायक समजल्याने राग उत्पन्न होतो, ज्यामुळे अंतःकरणात त्याचं महत्व दृढ होतं आणि मग त्याच पदार्थाचा संग्रह करण्याची आणि त्याच्यापासून सुख भोगण्याची कामना उत्पन्न होते. पुन्हा कामनेने पदार्थाविषयी राग वृद्धिंगत होत राहतो आणि हा क्रम जोपर्यंत चालत राहतो तोपर्यंत पापकर्मापासून संपूर्णपणे निवृत्ती मिळतच नसते. काम एष क्रोध एषा, माझ्या मनासारखं व्हावं हाच काम आहे. उत्पत्ती म्हणजे विनाशशील जड पदार्थाच्या संग्रहाची इच्छा. संयोगजन सुख, सुखाची इच्छा, सुखाची आसक्ती ही सगळी कामाचीच रूप आहेत. पापकर्म तर कधी कामाला वश होऊन तर कधी क्रोधाला वश होऊन केले गेलेली दिसून येतात. दोन्हीमुळे वेगवेगळी पाप होतात. म्हणे वेगवेगळी पाप होतात. वास्तविक काम म्हणजे उत्पत्ती विनाशशील पदार्थांची कामना, प्रियता, आकर्षण हेच संपूर्ण पापाचं मूळ आहे. कामनेची पूर्ती झाल्यास लोभ उत्पन्न होतो आणि कामनेमध्ये अडथळा आल्यास क्रोध उत्पन्न होतो. जर अडथळा करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा अधिक बलवान असेल तर क्रोध उत्पन्न होता, मग भय उत्पन्न होतं. म्हणून गीतेमध्ये कुठे कुठे कामना आणि क्रोधाबरोबर भय देखील आलेले आहे. कामना ही संपूर्ण पाप, संताप, दुःख इत्यादींचे मूळ आहे. कामना ठेवीत असलेल्या मनुष्याला जागृतीत सुख मिळणं तर दूरच राहो, स्वप्नात सुद्धा त्याला सुख मिळणार नाही. जे इच्छिले जाते ते न होणे आणि ज्याची इच्छा असते ते होणे याला नाही, जे इच्छिले जाते ते न होणे आणि ज्याची इच्छा नसते ते होणे याला दुःख म्हणतात. जर असं व्हावं आणि असं होऊ नये याचा त्याग केला तर मग दुःख राहणारच कुठे? नाशवान पदार्थाची इच्छाच कामना म्हटली पाहिजे. अविनाशी परमात्म्याची इच्छा कामनेसारखी दिसत असली तरी सुद्धा वास्तविक ती कामना नाही. कारण उत्पत्ती म्हणजे विनाशशील पदार्थांची कामना कधी पूर्ण होत नाही, तर ती सारखी वाढतच राहते. परंतु परमात्मा प्राप्तीची इच्छा मात्र पूर्ण होते. दुसरी गोष्ट अशी की कामना आपल्यापेक्षा भिन्न वस्तूंची होत असते आणि परमात्मा आपल्याशी अभिन्न आहे. त्याचप्रमाणे सेवा, तत्वज्ञान आणि भगवत प्रेम यांची इच्छा सुद्धा कामना नाही. इथे एक शंका अशी होऊ शकते की कामनेशिवाय संसाराचं कार्य कसं चालणार आहे? याचं समाधान असं आहे की संसाराचं कार्य वस्तू, क्रिया यांनी चालतं,
मनाच्या कामनेने ते चालत नाही. वस्तूचा संबंध कर्माशी असतो. मग ती कर्म पूर्वीची असो अथवा वर्तमानाची असो. कर्म बाह्य असतात आणि कामना अंतःकरणात असते. कामनेचा संबंध फल फलाच्या प्राप्तीशी नाहीच आहे. जी वस्तू कर्माच्या अधीन आहे ती कामना करण्याने कशी प्राप्त होणार आहे? संसारात आपण पाहतोच की धनाची कामना असूनही लोकांचं दारिद्र्य नष्ट होत नाही. जीवनमुक्त महापुरुषांव्यतिरिक्त बाकी सर्व व्यक्ती जिवंत राहण्याची कामना ठेवत असले तरी त्यांना मरण येतच. कामना करा अथवा न करा, जे फळ मिळणार असेल ते मिळणारच असते. तात्पर्य काय की जे होणारे असते ते होणारच असते आणि जे होणारे नाही ते कधी होणारच नसतं. मग त्याची कामना करा अथवा करू नका. जसे कामना न करताही प्रतिकूल परिस्थिती येतच असते, तसेच कामना न केल्याने अनुकूल परिस्थिती सुद्धा येतच असते. रोगाची कामना केल्याशिवाय सुद्धा रोग येतातच आणि कामना केल्या वाचूनही निरोगीपणा राहतो. निंदा अपमानाची कामना न करता सुद्धा निंदा अपमान सहनच करावे लागतात आणि कामना केल्या वाचून प्रशंसा आणि सन्मान होतो. जसे प्रतिकूल परिस्थिती कर्माचं फळ आहे, तशीच अनुकूल परिस्थिती सुद्धा कर्माचंच फळ आहे. म्हणून वस्तू, परिस्थिती इत्यादींचं प्राप्त होणं अथवा न होणं यांचा संबंध कर्माशी नाही तर कामनेशी आहे. कामना तात्कालिक सुखाची आणि भावी सुखाची पण असते. कामना पूर्ण झाल्यास आपण त्याच अवस्थेला प्राप्त होतो ज्या अवस्थेमध्ये आपण कामना उत्पन्न होण्यापूर्वी होतो. जसं एखाद्याच्या मनात कामना निर्माण झाली की मला 100 रुपये मिळावेत. त्याच्यापूर्वी त्याच्या मनात 100 रुपये मिळण्याची कामना नव्हती. म्हणून अनुभवाने सिद्ध झालं की कामना ही उत्पन्न होणारी आहे. जोपर्यंत 100 रुपये मिळण्याची कामना निर्माण झाली होती, जोपर्यंत 100 रुपये मिळवण्याची कामना निर्माण झाली नव्हती, तोपर्यंत निष्कामतेची त्याची स्थिती होती. प्रयत्न करून जर प्रारब्धवशात 100 रुपये मिळालेच, तर तीच निष्कामतेची स्थिती पुन्हा त्याला प्राप्त होते. परंतु सांसारिक सुखासक्तीमुळे ती स्थिती टिकत नाही आणि नवीन कामना उत्पन्न होते. मला आता 1,000 रुपये मिळावे, अशा प्रकारे कामनेची पूर्ती होतच नाही आणि नवीन नवीन कामना उत्पन्न होत असतात. मला 1,000 रुपये मिळावेत, अशा प्रकारे कामनेची पूर्ती होत नाही आणि तृप्ती पण होतच नाही. केवळ परिश्रमच होतात आणि हाती काहीच लागत नाही. काम अर्थात सांसारिक पदार्थांच्या कामनेचा त्याग करणं खूप कठीण आहे. थोडा सखोल विचार केला तर हे कळतं की वास्तविकपणे कामना ही सुटतच नाही की टिकतही नाही. सुटतच नाही की टिकतच नाही. तेव्हा लक्षात येईल की वास्तविक कामना टिकतच नाही, ती तर निरंतर नाहीशी होत राहते. परंतु मनुष्य नवीन नवीन कामना करून तिला स्थिर करू इच्छित असतो. कामना उत्पन्न होत असते आणि उत्पन्न होणारी वस्तू नक्कीच नष्ट होते. म्हणून कामना आपोआप नाहीशी होत असते. जर मनुष्य नवीन कामना करणार नाही तर जुनी कामना कधी पूर्ण होऊन तर कधी पूर्ण न होता आपोआपच नष्ट होत असते. एका मार्मिक गोष्टीकडे लक्ष द्या की आम्ही कामनेचा त्याग करणं फार फार कठीण समजतो. पण विचार करा, जर कामनेचा त्याग करणं कठीण आहे तर काय कामनेची पूर्ती करणं सोपं आहे? सर्व कामनांची पूर्ती आजपर्यंत संसारामध्ये कोणाची झाली नाही. आमची तर गोष्ट सोडाच, भगवंताच्या वडिलांना म्हणजे दशरथजींची सुद्धा कामना पूर्ण झाली नव्हती. म्हणूनच कामनेची पूर्ती होणं असंभव आहे. परंतु कामनेचा त्याग करणं असंभव नाही. जर आम्ही असं मानलं की त्या कामनेचा त्याग करणं कठीण आहे, तर कठीण गोष्ट सुद्धा असंभव गोष्टीपेक्षा सोपी पडते. कारण कामनेचा त्याग होऊ शकतो, परंतु कामनेची पूर्ती होऊ शकत नाही. म्हणून कामनेच्या पूर्तीपेक्षा कामनेचा त्याग करणं सोपी आहे. कामनेचे 4 प्रकार आहे. शरीर निर्वाहाची आवश्यक कामना पूर्ण करावी. 2, जी कामना व्यक्तिगत आणि न्याययुक्त असेल आणि जिला पूर्ण करणं आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल
ती कामना भगवंताला अर्पण करून समाप्त करून टाकावी. तिसरी गोष्ट, दुसऱ्यांची न्याययुक्त आणि हितकारक कामना जिला पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे ती पूर्ण करावी. अशा प्रकारे दुसऱ्यांची कामना पूर्ण झाल्यास आमच्या ठिकाणी कामना त्यागाचं सामर्थ्य निर्माण होत असतं. आणि चौथी, उपर्युक्त तिन्ही प्रकारच्या कामनेने कामने व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व कामनांना विचार करून समाप्त करावे. एखादा शत्रू असा असतो की जो भेट, पूजा अथवा अनुनय विनयाने शांत होतो, परंतु काम हा असा शत्रू आहे जो कशानेच शांत होत नाही. जसं धन मिळाल्याने धनाची कामना वाढतच जाते, तसंच जसजसे भोग मिळत जातात तशी कामना वाढतच जाते. म्हणूनच कामनेला महाशना म्हटले गेले आहे. कामना ही पूर्ण पापांचं कारण आहे. संयोगजन्य सुखाच्या कामनेने संसार सत्य प्रतीत होतो आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या शरीरादी पदार्थ स्थिर दिसू लागतात. सांसारिक पदार्थांना स्थायी समजल्यामुळेच मनुष्य त्यापासून सुख भोगतो आणि त्याची इच्छा करतच असतो. सुख भोगाच्या वेळेला संसाराच्या क्षणभंगुरतेकडे त्याचं लक्षच जात नाही आणि मनुष्य भोगांना आणि स्वतःला सुद्धा स्थायी समजत जातो. जे प्रतिक्षण नाश पावत आहे अशा संसारापासून सुख घेण्याची इच्छा कशी होऊ शकते. पण संसार प्रतिक्षण नष्ट होत आहे या ज्ञानाचा तिरस्कार केल्यामुळेच सांसारिक सुखभोगाची इच्छा निर्माण होत असते. सिनेमामध्ये पिकलेलं द्राक्ष दिसत असलं तरी त्यांना पाहून खाण्याची इच्छा होत नाही, आणि जर झाली तर हे सिद्ध झालं की आपण त्याला स्थायी मानलंय. परिवर्तनशील संसाराला स्थिर मानल्यानेच वास्तविक जे स्थिर तत्व आहे त्या परमात्म्याकडे अथवा आपल्या स्वरूपाकडे आपली दृष्टी जात नाही. जिकडे दृष्टी न गेल्याने मनुष्य त्यापासून विन्मुख होतो आणि नाशवान सुखभोगामध्ये फसतो. आणि यावरून हे सिद्ध होतं की वास्तविक तत्वापासून विन्मुख झाल्यामुळेच कोणताही सांसारिक भोग भोगल्याच जाऊ शकत नाही. भोगबुद्धीने सांसारिक भोग भोगणारा माणूस हिंसारूपी पापापासून वाचू शकत नाही. तो आपलीही हिंसा करतो आणि दुसऱ्यांची सुद्धा हिंसा करतो. जसं एखादा मनुष्य धनाचा संग्रह करून त्याद्वारा भोगांना भोगतो, तर त्यावेळी त्याला पाहून दरिद्री व्यक्तीच्या अंतःकरणात धन आणि भोगाच्या अभावाचे विशेष दुःख होत असतं. ही त्याची हिंसा झाली. म्हणजे दरिद्री माणसाला धन आणि भोगाचा अभाव यांनी दुःख होतो, ही त्याची हिंसा झाली. भोगांना भोगून तो स्वतःची सुद्धा हिंसाच करत असतो. कारण स्वतः परमात्म्याचा अंश असून सुद्धा जडाला महत्व दिल्याने तो वास्तविक जडाचा दास होऊ लागतो. त्यामुळे त्याचं पतन होतं. संसाराचे सर्व भोग पदार्थ सीमित असतात, म्हणून मनुष्य जेवढा भोग भोगतो तितका भोग दुसऱ्याच्या भोगातूनच येतो. एक गोष्ट मात्र अशी आहे की केवळ शरीर निर्वाहासाठी पदार्थांचा स्वीकार केल्यास पाप लागत नाही. भोगबुद्धीने भोग भोगणारा पुरुष आपलं तर पतन करतो, पण भोग्य वस्तूंचा दुरुपयोग करून त्यांचाही नाश करतो आणि अभावग्रस्त पुरुषांची हिंसा करतो. परंतु जीवनमुक्त महापुरुषाच्या विषयात ही गोष्ट लागू होत नाही. त्यांच्याद्वारा निष्काम भावनेने केवळ जीवन निर्वाहासाठी शास्त्रविहित क्रिया होत असतात. त्या महापुरुषाच्या उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा विकास होत असतो, नाश होत नसतो. अर्थात त्याच्या जवळ आल्याने वस्तूंचा सदुपयोग होतो, ज्यामुळे त्या सार्थकी लागतात. विद्येनमिह वैरिणम. जरी वास्तविक सांसारिक पदार्थाच्या कामनेचा त्याग झाल्यावर सुखशांतीचा अनुभव येतो, तरी पण मनुष्य अज्ञानाला वशून पदार्थापासून सुख होते असं समजतो. अशा प्रकारे मनुष्याने पदार्थाच्या कामनेला सुखाचं कारण समजून त्याला आपलं मित्र आणि हितचिंतक मानलंय, आणि या मान्यतेमुळे कामना कधीच समाप्त होत नाही. म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की या कामनेला आपला मित्र मानू नका, तर शत्रू समजा. कामना मनुष्याची वैरीण आहे, कारण की ती मनुष्याच्या विवेकाला झाकून टाकते आणि त्याला पापामध्ये प्रवृत्त करते.
आता विशेष गोष्ट अशी आहे की कामाला नष्ट करण्याचा सोपा उपाय दुसऱ्यांची सेवा करणं आणि त्यांना सुख पोहोचवणं हा आहे. अन्न शरीरधारी तर दुसरे आहेतच. आपले म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण सुद्धा दुसरेच आहेत. म्हणून यांना सेवा बुद्धीने सांभाळावे, भोग बुद्धीने नव्हे. यांच्यापासून सुख घेऊ नये. कर्मयोगामध्ये स्थूल शरीराच्या होणाऱ्या क्रिया, सूक्ष्म शरीराचं होणारं चिंतन आणि कारण शरीराने होणारी स्थिरता, तिन्ही आपल्यासाठी नाहीच आहेत, तर संसारासाठी आहेत. कारण स्थूल संसाराशी, सूक्ष्म शरीराची सूक्ष्म संसाराशी आणि कारण शरीराची कारण संसाराची एकता आहे. म्हणून शरीर पदार्थ आणि क्रिया यांच्या योगाने दुसऱ्यांची सेवा करणं उचित आहे. माझी हुकमत चालावी, अमुक व्यक्तीने माझ्या आज्ञेत राहावे, अमुक वस्तू माझ्याच उपयोगी पडावी, माझंच बोलणं खरं ठरवावं, ही सगळी कामनेची स्वरूप आहेत. उत्पत्ती विनाशशील संसारापासून काही मिळवण्याची कामना करणं भयंकर अनर्थ करणार आहे. दुसऱ्यांची न्याययुक्त कामना, ज्यामुळे दुसऱ्यांचं हित होईल आणि जे पूर्ण करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, ती कामना पूर्ण करण्याने आपल्या ठिकाणी कामनेच्या त्यागाविषयी शक्ती प्राप्त होते. दुसऱ्यांची कामना करू शकलो नाही तरी पण अंतःकरणात पूर्ण करण्याचा भाव असतो. अध्यात्म अहंता म्हणजे आपल्याला शरीर समजणं, ममता म्हणजे शरीरादी पदार्थांना आपलं समजणं आणि कामना म्हणजे अमुक वस्तू मिळावी असा भाव असणं, या तिन्हींनीच जीव संसारात बांधल्या गेलेला आहे. सिद्धांतानुसार यापैकी कोणाशीही आपला संबंध नाही, कारण तो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहम इत्यादी पदार्थांपैकी कोणालाही आपले आणि आपल्यासाठी समजत नाही. तो या शरीरादींना केवळ संसाराचे आणि संसाराच्या सेवेसाठीच मानतो, जे वास्तविक आहे. कोणालाही दुःख न देण्याचा भाव झाल्यास सेवेचा आरंभ होतो म्हणून समजा. म्हणून साधकाच्या अंतःकरणात कोणालाही दुःख होऊ नये हा भाव नेहमी राहायला पाहिजे. काही कारणाने म्हणजे अज्ञानाने आपल्याकडनं कोणास दुःख झालं तरी त्याची क्षमा मागावी. त्याने क्षमा केली नाही तरी सुद्धा काही भीती नाही, कारण शुद्ध अंतःकरणापासून क्षमा मागणाऱ्यास भगवंत आपोआपच क्षमा करत असतो. सेवा करण्याविषयी साधकांनी सर्व काळ सावध राहावं की एखाद वेळेला सेवेच्या मोबदल्यात काही मागण्याचा भाव आपल्यात यायला नको. अशा प्रकारे सेवा करण्याने कामरूपी शत्रू सुगमतेने समाप्त होत असतो. परिशिष्ट भाव, वस्तू, व्यक्ती आणि क्रिया यापासून सुख इच्छिण्याचे नाव काम हे आहे. या कामरूप एका दोषात अनंत दोष, अनंत विकार, अनंत पाप भरलेले आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्याच्या अंतःकरणात काम आहे तोपर्यंत संपूर्णपणे निर्दोष, निर्विकार, निष्पाप तो होऊ शकत नाही. आपल्या सुखासाठी काही इच्छिल्यानेच वाईटपणा येतो. जो कोणाकडून कशाचीही इच्छा करत नाही तो वाईटपणापासून रहित असतो. शास्त्र निषिद्ध कर्म प्रारब्धामुळे होत नाही तर कामामुळे होत असतात. प्रारब्धानुसार कर्म करण्याची वृत्ती तर होईल, परंतु कर्म निषिद्ध होणार नाही, कारण प्रारब्धाचं फळ भोगण्यासाठी निषिद्ध आचरण करण्याची आवश्यकताच नाही. काम रजोगुणाने उत्पन्न होतं, म्हणून पापाचं कारण तर रजोगुण आहे आणि कार्य तमोगुण आहे. सर्वच पापे रजगुणापासून उत्पन्न होत असतात. हे पाप आहे असं जाणून सुद्धा मनुष्य पापामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून या जाणण्याचा प्रभाव आचरणात न येण्याचे काय कारण आहे, याचे विवेचन भगवंत पुढील 2 श्लोकात करीत आहेत. धूमे नाव्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस तथा तेनेदमावृतम्. जसं अग्नी धुराने झाकलेला असतो तसेच कामनेने मनुष्याचा विवेक झाकल्या गेलेला असतो, अर्थात तो स्पष्ट प्रतीत होत नाही. विवेक बुद्धीमध्ये तो प्रगट होतो. बुद्धी ही 3 प्रकारची असते, सात्विक, राजसी आणि तामसी. सात्विक बुद्धीत कर्तव्य अकर्तव्याचे योग्य प्रकारे ज्ञान असतं. राजसी बुद्धीमध्ये कर्तव्य
अकर्तव्याचं योग्य प्रकारे ज्ञान नसतं आणि तामसी बुद्धीमध्ये सर्व वस्तूंविषयी विपरीतच ज्ञान असतं. कामना उत्पन्न झाल्यास सात्विकी बुद्धी सुद्धा ज्याप्रमाणे धुराने अग्नी झाकला जातो त्याचप्रमाणे झाकली जाते. तर राजसी आणि तामसी बुद्धीबद्दल प्रश्नच उत्पन्न होत नाही. सांसारिक इच्छा उत्पन्न होताच पारमार्थिक मार्ग मलिन होतो. जर या अवस्थेमध्ये आपण सावध चित्त झालो नाही तर कामनेची अधिक वाढ होते आणि कामना वाढल्यास पारमार्थिक मार्गामध्ये अंधारच होतो. उत्पत्ती म्हणजे विनाशशील जड वस्तूंच्या ठिकाणी प्रियता, महता, सुखरूपता, सुंदरता, विशेषता इत्यादी दिसत असल्यामुळे त्यांच्याविषयी कामना उत्पन्न होते आणि ही कामनाच मुळात विवेकाला झाकणारी असते. इतर शरीरापेक्षा मनुष्य शरीरामध्ये विवेक विशेष रूपाने असतो, परंतु जड पदार्थाच्या कामामुळे तो विवेक काम करत नाही. कामना उत्पन्न होताच विवेक अस्पष्ट होऊन जातो. जसं धुराने अग्नी झाकल्या गेलेला असून सुद्धा काम करू शकतो, तसेच जर साधक कामना उत्पन्न होताच सावधान झाला तर त्याचा विवेक काम करू शकतो. प्रथम अवस्थेमध्ये कामनेला नष्ट करण्याचा उपाय असा आहे की कामना उत्पन्न होताच साधकाने विचार करावा की आम्ही ज्या वस्तूंची कामना करीत आहोत त्या वस्तू आमच्याजवळ सर्व काळ राहणाऱ्या नाही आहेत. त्या वस्तू पूर्वीही आमच्या बरोबर नव्हत्या आणि नंतरही आमच्या बरोबर राहणार नाही आहेत. तसेच मध्यंतरी सुद्धा त्या वस्तूचा आमच्यापासून निरंतर वियोग होणारच आहे आणि असा विचार केल्यास कामना राहत नाही. जसे धुळीने माखलेल्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसत नाही, तसेच कामनेचा वेग तीव्र झाल्यावर मी साधक आहे, माझं हे कर्तव्य आहे आणि हे अकर्तव्य आहे हे ज्ञान राहत नाही. अंतःकरणात नाशवान वस्तूंचं महत्व जास्त प्रमाणात वाढल्यामुळे मनुष्य त्याच वस्तूंचा भोग आणि संग्रह करण्याची कामना करू लागतो आणि ही कामना जशी जशी वाढत जाते तसे तसे मनुष्य हॅलो, मीनाताई. आवाज गेला का ताई त्यांचा? हा, माझ्या इथे लाईट गेलेत. अच्छा, बरं. हा, मी बाहेर जाऊन बघते आली रेंज तर. आली आहे रेंज आहे, तुम्ही बोलू शकता. हो, मी हा. काही एक काही पाच. अडचण आली तर सांगा, मी वाचते. हो हो, जर माझा आवाज नाही आला तर मग वाचावा लागेल कोणाला तरी. हो, हो. मी पाहते प्रयत्न करून. येतोय आवाज तुमचा, तुम्ही हो आता पण वाचू शकता. हा, हो हो, एक एक 2 मिनिट. बर बर. येतोय का आवाज? हो हो, येतोय ताई. हो, येतो येतो. वास्तविक महत्व वस्तूचं नाही तर त्याच्या उपयोगाचं आहे. रुपये, विद्या, बल इत्यादी वस्तूंना काही महत्व नाही, त्यांचा उपयोग महत्वाचा आहे. ही गोष्ट समजली तर मग कामना राहत नाही. कारण जितक्या वस्तू आमच्या जवळ आहे त्यांचा सदुपयोगाची आमच्यावर जबाबदारी आहे. त्या वस्तूंनाच आम्हाला सदुपयोगात आणायचं आहे. मग कामना कशाला वाढवायची? कारण केवळ कामना केल्याने वस्तू प्राप्त होत नसते. हॅलो, नाही आवाज नाही येते त्यांचा काहीचा. आवाज तर यायला पाहिजे नसली लाईट तरी.
आवाज नाही येते का? नाही. आला ना आता, बंद झाला ना तुमचा. आता आ- आला. आवाज येत नाहीये. हा नाही येते का? हा वाचू की नको वाचू? हा, म्हणजे वाचा वाचा ताई, वाचा. आपण मग आवाज येत नसेल तर मला सांगा बरं. हो हो, आता आवाज गेला आला. होता तुमचा. आरशावर धूळ बसल्याने त्यात आपला चेहरा तर दिसत नाही, पण हा आरसा आहे असं ज्ञान असतं. परंतु जसा वारेमध्ये झाकलेला गर्भ हा मुलगा आहे की मुलगी आहे याचा पत्ता लागत नाही, तसंच कामनेच्या तृतीय अवस्थेमध्ये कर्तव्य अकर्तव्याचं भान राहत नाही. अर्थात विवेक पूर्णपणे झाकला जातो आणि विवेक झाकला गेल्याने कामनेचा वेग वाढत असतो. कामनेमध्ये बाधा उत्पन्न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो, मग त्यापासून संमोह होतो. समूहामध्ये आणखी गेला. समूहामध्ये बुद्धी नष्ट होते. बुद्धी नष्ट झाल्यास मनुष्य करण्यायोग्य कार्य करत नाही आणि खोटेपणा, कपट, बेईमानी, अन्याय, पाप, अत्याचार इत्यादी न करण्यायोग्य काम तो करायला लागतो. अशा लोकांना भगवंत मनुष्य सुद्धा म्हणू इच्छित नाही. म्हणूनच 16व्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी अशा लोकांचं वर्णन आलं आहे त्या ठिकाणी भगवंतांनी मनुष्यवाचक एकही शब्द दिलेला नाही. स्वर्ग स्वर्ग लोकांची कामना असणाऱ्या लोकांना सुद्धा भगवंतांनी कामात मानः म्हटले, कारण असे लोक कामनेचे स्वरूप असतात आणि कामनेतच तदाकार झाल्याने त्यांचा असा निश्चय होतो की सांसारिक सुखापेक्षा जास्ती काहीच नाही. तथा तेनेद माभृतम या श्लोकामध्ये भगवंतांनी एका कामाद्वारा विवेक कसा झाकला जातो याविषयी 3 दृष्टांत दिले आहेत. म्हणून उपयुक्त पदाचं हे तात्पर्य आहे की एका कामाद्वारा विवेक झाकला गेल्यानेच कामाच्या 3 अवस्था हृदयात उत्पन्न होतात. काम उत्पन्न झाल्यास त्याच्या 3 अवस्था सर्वांच्या अंतःकरणात येत असतात. परंतु जो मनुष्य कामनेला सुखाचं कारण समजतो त्याचा आश्रय घेतो आणि कामनेला त्याज्य समजत नाही, तो कामनेला ओळखतच नाही. परंतु परमार्थात रुची असणारे तसेच साधन करणारे पुरुष या कामनेला ओळखतात आणि जो कामनेला ओळखतो तोच कामनेला नष्ट सुद्धा करू शकतो. भगवंतांनी या श्लोकात कामनेच्या 3 अवस्थांचे वर्णन तिला समाप्त करण्याच्या उद्देशानेच केले आहे, ज्याची आज्ञा त्यांनी पुढे 41 आणि 43व्या श्लोकात दिली आहे. वास्तविक कामना उत्पन्न झाल्यास तिच्या वृद्धीचा क्रम इतक्या वेगाने आणखी गेला. आपण सांगूयात. वाचा शकुंतला ताई. पक्षाने आपल्या हा, विवेकाला जागृत हो ताई. ठेवून हॅलो मीनाताई, आवाज गेलाय तुमचा. परत केला. हो, चाललाय, यायला लागलाय एकदम. म्हणून मनुष्य हा म्हणून मनुष्याने आपल्या विवेकाला जागृत ठेवून कामनेला उत्पन्नच होऊ देऊ नये. जर कामना उत्पन्न झाली तरी सुद्धा तिला प्रथम अथवा द्वितीय अवस्थेमध्ये समाप्त करून टाकावी. तिला तृतीय अवस्थेपर्यंत कधीच येऊ देऊ नये. धूर दिसल्यास त्या ठिकाणी अग्नी आहे असं सिद्ध होतं, कारण त्या ठिकाणी अग्नी नसता तर धूर कुठून आला असता. म्हणून ज्याप्रमाणे धुराने अग्नी झाकला गेला असेल तरी अग्नीच्या अस्तित्वाचं ज्ञान, धुळीने माखलेला आरसा असला तरी आरशाच्या अस्तित्वाचं ज्ञान आणि वारेने झाकल्या गेलेला गर्भ असला तरी गर्भाच्या अस्तित्वाचं ज्ञान सगळ्यांनाच असतं. त्याचप्रमाणे कामनेने झाकला गेला तरी विवेक सर्वांना असतो, पण कामनेमुळे तो उपयोगात येत नाही. शास्त्रानुसार परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये 3 दोष बाधक आहेत. मल, विक्षेप, आवरण हे ते दोष आहेत. हे दोष असत म्हणजे असत संसाराच्या संबंधाने उत्पन्न होतात. असतचा संबंध
कामनेचा संपूर्ण नाश होताच असंही समज उच्छेद होतो. असंही समज उच्छेद होता संपूर्ण दोष असंच समाप्त होतात. असंचशी संबंध विच्छेद होताच संपूर्ण दोष समाप्त होतात आणि विवेक प्रगट होतो. परमात्मा प्राप्तीत मुख्य बाधा सांसारिक पदार्थांना नाशवान समजत असून सुद्धा महत्व देणं ही आहे. जोपर्यंत अंतःकरणात नाशवान पदार्थाचं महत्व आहे आणि ते सत्य, सुंदर आणि सुखदायक प्रतीत होतं, तोपर्यंत मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष राहत असतात. श्रीमद भागवतामध्ये भगवंतांनी कामना असणाऱ्या पुरुषांना कल्याणाचा उपाय कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म सांगितलेला आहे. म्हणून कामना असणाऱ्या पुरुषांनी आपल्या कल्याणाविषयी निराश होऊ नये, कारण ज्याच्या ठिकाणी कामना आली तोच निष्काम होईल. कर्मयोगाद्वारा कामनेचा नाश सुगमतेने होतो. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी प्रत्येक लौकिक अथवा पारलौकिक क्रिया करताना मी काय करतोय आणि कसे करतोय अशी सावधानी ठेवल्यास उद्देशाची जागृती होते. निरंतर उद्देशाकडे दृष्टी राहिल्यास अशुभ कर्म तर होतच नाही आणि शुभ कर्म सुद्धा आसक्ती आणि फलेच्छेचा त्याग करून केल्यास निष्कामतेचा अनुभव येतो आणि मनुष्याचं कल्याण होतं. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. 37व्या श्लोकामध्ये भगवंतांनी पाप करण्यामध्ये मुख्य कारण काम म्हणजे कामना सांगितलेलं आहे आणि याच कामनेसाठी या ठिकाणी एतेन पद आलेले आहे. जसे अग्नीमध्ये तुपाची अनुकूल आहुती देत राहिल्यास अग्नी कधीही तृप्त होत नाही, उलट तो वाढतच जातो. तसेच कामनेच्या अनुकूल भोगत राहिल्यास कामनेची कधीच तृप्ती होत नाही, उलट ती अधिकाधिक वाढतच जाते. जशी काही वस्तू समोर येत तर ते कामना अग्नीप्रमाणे त्याला खात असते. भोग आणि संग्रह यांची कामना कधीच पूर्ण होत नाही. जेवढे म्हणून भोग पदार्थ मिळत राहतील तितकीच त्यांच्या विषयीची भूक वाढत जाते, कारण कामना जडाशीच होत असते, म्हणून जडाच्या संबंधाने ती कधी नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे 100 रुपये मिळाल्यास 1000 रुपयांची भूक निर्माण होते, तर यावरून हे सिद्ध झालंय की 900 रुपयांची कमतरता आहे. 1000 रुपये प्राप्त झाल्यास मग सरळ सरळ 10,000 रुपयांची कामना उत्पन्न होते. तेव्हा 9,000 रुपयांची कमतरता वाटत असते आणि 10,000 रुपये मिळाल्यास मग सरळ 1,00,000 रुपयांची कामना उत्पन्न होते. तेव्हा तर 90,000ची कमतरता वाटू लागते. 1,00,000 रुपये मिळाल्यास मग 10,00,000, 10,00,000 रुपयांनी संतोष होतच नाही, मग सरळ सरळ करोडो रुपयांची कामना उत्पन्न होते. त्यांनी हे सिद्ध होतं की 99,00,000 रुपयांची उणीव आता आपल्याला भासते. अशा प्रकारे भ्रम तर होतच होता. भ्रम तर हा होतो की लोभ वाढला, परंतु वास्तविक तोटाच वाढले आहे. जेवढे धन मिळाले तितकीच दरिद्रता वाढत जाते. वास्तविक दरिद्रता त्याची समाप्ती होते, ज्याला धनाची कामना मुळीच राहत नाही. वास्तविक पाहिलं तर धन जितकं बाधक नाही तितकी बाधक त्याची कामना आहे. धनाची कामना मग ती धनीला हो अथवा निर्धनाला हो, दोघांनाही ती परमात्मा प्राप्तीपासून वंचित करत असते. कामना कोणाचीही कधीही पूर्ण होत नाही, कारण ही पूर्ण होणारी वस्तूच नाही आहे. कामना रहित राहिलं तरच कामना रहित तर कामना समाप्त झाल्यानंतरच आपण होऊ शकतो. जडाच्या संबंधाने होणाऱ्या सुखाच्या इच्छेला काम म्हणतात. नाशवान संसाराविषयी थोडी सुद्धा महत्वबुद्धी असणं काम आहे. अप्राप्ताला प्राप्त करण्याच्या इच्छेला कामना म्हणतात. अंतःकरणात ज्या अनेक सूक्ष्म कामना दबलेल्या राहतात त्यांना वासना म्हणतात. वस्तूंची आवश्यकता प्रतीत होणं स्पृह आहे. वस्तूविषयी उत्तमता आणि प्रियता वाटणं ही आसक्ती आहे. वस्तू मिळण्याची शक्यता वाटणं आशा आहे आणि अधिक वस्तू मिळावी हा लोभ आहे अथवा तृष्णा आहे. वस्तूची इच्छा अधिक वाढल्यावर ती याचना होते आणि ही सगळी कामाचीच रूप आहे. या ठिकाणी ज्ञानीनो नित्यवैरिणा, या ठिकाणी ज्ञानीना पद साधनेमध्ये लागलेल्या विवेकशील साधकासाठी आलेले आहे, कारण विवेकयुक्त साधकच या कामरूपी शत्रूला ओळखतो
आणि त्याची समाप्ती करतो. साधन न करणारे दुसरे लोक तर याला ओळखतही नाही, उलट सुखदायक समजतात. भगवंत म्हणतात की हा काम विवेकशील साधकांचा नित्य वैरी आहे. कामना उत्पन्न होताच विवेकयुक्त साधक विचार करतो की आता काही ना काही संकट येणार आहे. कामनेत संसाराचं महत्व आणि त्याचा आश्रय असतो, जो पारमार्थिक मार्गामध्ये महान बाधक आहे. विवेकी साधकाला कामना आरंभापासून टोचत असते, परिणामी कामना सर्वांना दुःखच देत असते. म्हणून ही साधकाची नित्य आणि निरंतर वैरी आहे. भोगामध्ये आसक्त असलेल्या अज्ञानांना ही कामना मित्रासारखी वाटते, कारण कामनेमुळे भोगामध्ये सुख भासतं. कामना नसेल तर भोगपदार्थ सुख देऊ शकणार नाही, परंतु परिणामी त्यांना दुःख, संताप, कैद, नरक इत्यादी प्राप्त होत असतात. म्हणून खरं पाहिलं तर ही कामना अज्ञानांची सुद्धा नित्य वैरिणीच आहे. आवृतन ज्ञानम. सर्व प्राणी मात्रांमध्ये विवेक असतो. पशुपक्ष्यादी मी आवडतो. हा बोला ताई. हा. पक्षादी मनुष्य तर योनीत हा विवेक विकसित होत नसतो आणि केवळ जीवन निर्वाहापर्यंतच तो सीमित राहतो. परंतु मनुष्यामध्ये जर कामना राहिली नाही तर हा विवेक विकसित होऊ शकतो, कारण कामनेमुळेच मनुष्याचा विवेक झाकला गेलेला असतो. विवेक झाकला गेल्याने मनुष्य आपल्या उद्देशाकडे, परमात्मा प्राप्तीकडे प्रगती करू शकत नाही, कारण कामना त्याला चिन्मय तत्वाकडे जाऊ देत नाही, उलट जड तत्वामध्ये अडकवून ठेवते. आपल्याशी कोणी एखादा अप्रिय आणि असत्य बोललं तर आपल्याला वाईट वाटतं, आणि प्रिय तसं सत्य बोललं तर आपल्याला बरं वाटतं. याचा अर्थ असा आहे की चांगलं वाईट, सद्गुण दुर्गुण, कर्तव्य अकर्तव्य इत्यादींचं ज्ञान अर्थात विवेक सर्व माणसांमध्येच असतो. परंतु असं असूनही तो अप्रिय आणि असत्य बोलतो, आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही. याचं कारण हे आहे की कामनेने त्याचा विवेक झाकून टाकलेला आहे. कामनेमुळेच त्यागामध्ये सुख आहे हे ज्ञान काम करत नाही. मनुष्याला तर असं भासतं की अनुकूल भोग पदार्थांपासूनच सुख होतं, परंतु वास्तविक पाहिलं तर सुख त्याच्या त्यागानं होत असतं. आणि हा सर्वांचा अनुभव आहे की जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्नामध्ये भोग पदार्थांच्या संबंधांपासून सुख आणि दुःख होत असतं, परंतु सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेमध्ये थोडी सुद्धा भोग पदार्थाची स्मृती नसते, तरी सुखच होतं, दुःख होत नाही. म्हणून सुषुप्तीतून जागे झाल्यानंतर तो म्हणतो की मी फार शांत झोपलो होतो. याशिवाय जागृती आणि स्वप्नामध्ये मनुष्य थकतो, परंतु सुषुप्तीमध्ये थकवा दूर होतो आणि ताजेतवानेपणा येतो. यावरून हे सिद्ध होतं की भोग पदार्थांच्या त्यागातच सुख आहे. धनाची कामना होताच धन मनाद्वारा पकडले जाते. जेव्हा धन बाहेरून प्राप्त होतं तेव्हा मनाने पकडलेल्या धनाचा त्याग होतो आणि सुखाचा भास व्हायला लागतो. म्हणून वास्तविक सुखाचा भास बाहेरून धन झाल्याने झाला नाही, तर मनाने पकडलेल्या धनाच्या त्यागाने झालेला आहे. जेव्हा मनुष्य एखाद्या वस्तूची कामना करतो तेव्हा तो पराधीन असतो. जसं त्याच्या मनात घड्याळाची कामना उत्पन्न झाली. कामना उत्पन्न होताच त्याला घड्याळाच्या अभावाचं दुःख होऊ लागतं की ही घड्याळ होऊ लागतं, तर ही घड्याळामुळे पराधीनता आहे. तो विचार करतो की जर रुपये मिळाले तर आत्ताच घड्याळ विकत घेईल. अर्थात रुपयांच्या असण्याने आपल्याला स्वाधीन आणि नसण्याने स्वतःला पराधीन समजतो. ही समज अत्यंत चुकीची आहे. वास्तविक रुपये मिळाल्यास घड्याळाची पराधीनता राहत नाही, परंतु रुपयांची पराधीनता तर होतच असते. जसे वस्तूच्या कामनेने तो वस्तूच्या पराधीन झाला, तसेच रुपयांची कामना झाल्याने रुपयांच्या पराधीन झाला. पराधीनता तर जशीच्या तशीच राहिली, परंतु कामनेने विवेक झाकल्या गेल्याने मनुष्याला
वस्तूच्या पराधीनतेचा तर अनुभव येतो, परंतु रुपयांच्या पराधीनतेचा अनुभव येत नाही. उलट रुपयांमुळे तो स्वाधीनता अनुभव करतो. जी पराधीनता स्वाधीनतेच्या रूपामध्ये दिसते, त्या पराधीनतेपासून त्याची सुटका करून घेणं फार अवघड असतं. संपूर्ण संसार क्षणभंगूर आहे. शरीर, धन, जमीन, इमारत जेवढे म्हणून सांसारिक पदार्थ आहेत, ते सर्वच्या सर्व प्रतिक्षण विनाशाकडे धावतायत आणि आमच्यापासून वियुक्त सुद्धा होते. परंतु भोग भोगताना त्यांचा क्षणभंगुरतेचं ज्ञानच आम्हाला राहत नाही. पदार्थाला नित्य आणि स्थायी समजल्या वाचून सुखभोग येऊ शकत नाही. साधारण मनुष्याची गोष्ट तर सोडाच, साधक सुद्धा भोगांना नित्य स्थिर मानून फसतो. याचं कारण कामनेने विवेक झाकला जातो हेच आहे. मनुष्याला सदैव महान बनवण्याच्या उद्देशाने भगवान कामनेला नित्य शत्रू दाखवून त्यापासून दूर राहण्यासाठी सावध करत असतात. कारण कामना ही संपूर्ण पाप आणि दुःखाचं कारण आहे. एक मनुष्य आपल्या पत्नीला शोधत होता. लोकांनी त्याला विचारलं, तुमच्या पत्नीचं काय नाव आहे? त्यांनी सांगितलं फजिती. नंतर त्याला विचारलं की तुमचं काय नाव आहे? त्यांनी सांगितलं बदमाश. लोकांनी त्याला सांगितलं, घाबरू नका, तुमची पत्नी फार पतिव्रत आहे, ती आपोआप तुमच्याकडे येईल. कारण बदमाशाला फजिती अवश्य मिळतच असते. अशा प्रकारे संसाराच्या नाशवान भोगांची कामना करणाऱ्या मनुष्यांजवळ आपोआपच दुःख येत असतात. मनुष्य दुःखापासून तर दूर राहू इच्छितो, परंतु दुःखाचं कारण कामना त्याला सोडत नाही. कामना असताना स्वप्नात सुद्धा सुख मिळत नाही. भोग पदार्थांपासून कामना कधी पूर्ण होत नाही. जसे जसे भोग पदार्थ मिळत जातात, तशी तशी त्यांच्याविषयीची कामना वाढत जाते आणि जशी जशी कामना वाढत जाते, तसे तसे अभावाचे दुःख अधिक अनुभवाला येतं. तसंच अभावाला समाप्त करण्यासाठी मनुष्य पापकर्माला प्रवृत्त होतो. जशी धनाची कामना उत्पन्न झाल्यास धनाच्या प्राप्तीसाठी न्याय अन्यायाचा विचार करत नाही, मग कामना वाढल्यास तो चोरी, डाकुगिरी इत्यादी सुद्धा करू लागतो. पुन्हा आणखी कामना वाढल्यास तो धनासाठी दुसऱ्याचा जीव घेण्याचे मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारे नाशवान सुखाची कामना करणारा मनुष्य आपल्या इहलोक आणि परलोक या दोन्हींनाही महान दुःखमय बनवित असतो. परिशिष्ट भाव असा आहे, साधनेची मुख्य बाधा आहे संयोगजन्य सुखाची कामना. ती बाधा साधनेत फार दूरवर राहते. साधक जेथे सुख घेतो तिथेच अडकतो. येथपर्यंत की तो समाधीचे सुख घेतो तिथे तो अडकतो. सात्विक सुखाची कामना आसक्ती पण बंधनकारक होते. आता समजून, एखाद्या शत्रूला नष्ट करण्यासाठी त्याच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत पुढील श्लोकात ज्ञानी पुरुषांना नित्यवैरी असलेल्या कामाचे निवासस्थान सांगतात आहेत. इंद्रियाणी मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिय आणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते. काम 5 ठिकाणी दिसतो. पदार्थांमध्ये, इंद्रियांमध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि मानलेल्या अहम मध्ये, म्हणजे अर्थात मी मध्ये, म्हणजे कर्त्यामध्ये. या 5 ठिकाणी नित्य दिसत असूनही काम वास्तविक मानलेल्या अहम मध्येच राहत असतो. परंतु उपर्युक्त 5 स्थानांमध्ये दिसत असल्यामुळे ती 5 स्थानं या कामाचे निवासस्थान म्हटले जातात. संपूर्ण क्रिया शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीनेच होत असतात. ही 4 कर्म करण्याची साधन आहेत. जेव्हा काम या 4 ठिकाणी राहतो तेव्हा तो पारमार्थिक कर्म होऊ देत नाही. म्हणून कर्मयोगी निष्काम, निर्मम आणि अनासक्त होऊन शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीद्वारा अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करत असतो. वास्तविक काम अहम म्हणजे जड चेतनाच्या तादात्म्यामध्येच राहत असतो. अहम अर्थात मीपणा केवळ मानलेला आहे. मी अमुक वर्ण, आश्रम, संप्रदायाचा आहे, ही केवळ मान्यता आहे. मान्यतेशिवाय
याविषयी दुसरे कोणतेच प्रमाण नाही. या मानलेल्या संबंधातच कामना राहते आणि कामनेमुळे सर्व पाप होत असतात. पाप तर फळ भोगून नष्ट होतात, परंतु अहम मधून कामना दूर होईपर्यंत नवीन नवीन पाप होतच राहतात. म्हणूनच कामनाच जीवाला बंधनात टाकणारी आहे. एतरी विमोहत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. कामनेमुळे मनुष्य जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करायला नको ते करीत असतो. अशा प्रकारे कामना देहाभिमानी पुरुषांना मोहित करत असते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की कामनेमुळे क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधापासून संमोह उत्पन्न होतो. यावरून हे समजून घ्यावं की कामनेत बाधा झाल्यास क्रोध उत्पन्न होतो, परंतु जर कामनेमध्ये बाधा झाली नाही तर कामनेने लोभ आणि लोभाने संमोह उत्पन्न होतो. तात्पर्य काय की कामनेने पदार्थ न मिळाले तर क्रोध उत्पन्न होतो आणि पदार्थ मिळाले तर लोभ उत्पन्न होतो. कामना रजोगुणाचं कार्य करते आहे आणि मोह तमोगुणाचं कार्य करतोय. रजोगुण आणि तमोगुण जवळजवळ राहतात, म्हणून काम, क्रोध, लोभ आणि मोह जवळजवळच राहत असतात. काम इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारा देहाभिमानी पुरुषाला मोहित करत असतो. अशा प्रकारे काम रजोगुणाचे कार्य असून सुद्धा तमोगुणाचे कार्य मोह होतो. कामना उत्पन्न झाल्यास मनुष्य प्रथम इंद्रियांनी भोगण्याची कामना करतो. अगोदर तर भोग पदार्थ मिळत नाही आणि समजा मिळाले तर टिकत नाही, म्हणून त्यांना कोणत्याही पद्धतीने का होईना प्राप्त करण्यासाठी तो मनात निरनिराळ्या कामना करत असतो. त्या प्राप्त करण्यासाठी बुद्धीच्या योगाने अनेक उपाय योजतो. अशा प्रकारे कामना प्रथम इंद्रियांच्या संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात प्रेरित करीत असते. मग इंद्रिय मनाला आपल्याकडे ओढतात आणि त्यानंतर इंद्रिय आणि मन मिळून बुद्धीला सुद्धा आपल्याकडे ओढून घेतात. अशा प्रकारे काम देहाभिमानाच्या ज्ञानाला झाकून इंद्रिय, मन आणि बुद्धीद्वारा त्याला मोहित करतो आणि त्याला पतनाच्या खड्ड्यात टाकतो. हा सिद्धांत आहे की सेवक चांगला असेल परंतु मालक त्याला तिरस्काराने काढून टाकेल तर त्याला पुन्हा चांगला सेवक मिळणार नाही. तसंच मालक चांगला असेल आणि सेवक त्याचा तिरस्कार करत असेल तर त्याला पुन्हा चांगला मालक मिळणार नाही. याच प्रकारे मनुष्याने परमात्मा प्राप्ती केल्याशिवाय शरीराला सांसारिक भोग आणि संग्रहामध्ये व्यर्थ घालवले तर मग त्याला मनुष्य शरीर पुन्हा मिळणार नाही. चांगल्या वस्तूचा अंतःकरणात अशुद्ध झाल्यास तिरस्कार होतो आणि अंतःकरण कामनेमुळे अशुद्ध होतं. म्हणून सर्वप्रथम कामनेचाच नाश केला गेला पाहिजे. देहिनम विमोहयति या पदाचं तात्पर्य हे आहे की हा काम देहाभिमानी पुरुषालाच मोहित करत असतो. शरीराला मी आणि माझं समजणाराच देहाभिमानी असतो. भगवंतांनी आपल्या उपदेशात आरंभीच देह आणि देहीचे विवेचन केलेले आहे. देह आणि देही वेगवेगळे आहेत हा सर्वांचा अनुभव आहे. हा काम ज्ञानाला झाकून देहाभिमानी पुरुषाला बांधतो, देहीला नव्हे. जो देहाशी आपला संबंध समजत नाही त्याला हा बांधू शकत नाही. देहाला मी आणि माझे आणि माझ्यासाठी समजल्यानेच मनुष्य उत्पत्ती विनाशशील जड वस्तूंना महत्व देतो, ज्यामुळे त्याच्या ठिकाणी जडतेविषयी राग उत्पन्न होतो. राग उत्पन्न झाल्यास जडतेशी संबंध होतो. जडतेशी संबंध झाल्यावरच कामनेची उत्पत्ती होत असते. आता पुढील 3 श्लोकात भगवंत कामाला मारण्याची पद्धत सांगून मारण्याविषयीची आज्ञा देतात आहे. अस्मात् त्वामिन्द्रियाण्याद्यौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. इंद्रियांना विषयामध्ये भोगबुद्धीने प्रवृत्त होऊ न देणे, परंतु केवळ निर्वाह बुद्धीने अथवा साधन बुद्धीने प्रवृत्त होऊ देणे हेच त्यांना वशमध्ये करणं असतं. तात्पर्य इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी रागपूर्वक प्रवृत्ती नसावी आणि द्वेषपूर्वक निवृत्ती नसावी. रागपूर्वक प्रवृत्ती आणि द्वेषपूर्वक निवृत्ती झाल्यास रागद्वेष पुष्ट होत असतात आणि इच्छा नसताना सुद्धा मनुष्याला ते अधोगतीला नेतात. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती अथवा कर्तव्य आणि अकर्तव्याला जाणून घेण्यासाठी शास्त्रच प्रमाण आहे.
कामाला जर नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे. हे म्हणण्याचं कारण हे आहे की जोपर्यंत मनुष्य इंद्रियांना वश असतो तोपर्यंत त्याची दृष्टी तत्वाकडे जात नाही. आणि तत्वाकडे दृष्टी गेल्याशिवाय अथवा तत्वाचा अनुभव झाल्याशिवाय कामाचा संपूर्णपणे नाश होत नाही. मनुष्याची प्रवृत्ती इंद्रियाद्वाराच होत असते, म्हणून तो सर्वप्रथम इंद्रियांच्या विषयातच फसतो आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी विषयांची कामना उत्पन्न होते. कामनेसहित कर्म करण्याने मनुष्य पूर्णपणे इंद्रियांना वश होतो आणि त्यामुळे त्याचं पतन होतं. विवेक आणि तत्वज्ञान दोन्ही स्वतः सिद्ध आहेत. तत्वज्ञानाचा अनुभव तर सर्वांना नसतो, पण विवेकाचा अनुभव सर्वांना असतो. मनुष्याच्या ठिकाणी हा विवेक विशेष रूपाने आहे. अर्जुनाच्या प्रश्न म्हणजे मनुष्य इच्छा नसताना सुद्धा पाप का करतो मध्ये आलेल्या अनिच्छन्नपी पदाने सुद्धा हे सिद्ध होतं की मनुष्याच्या ठिकाणी विवेक आहे आणि या विवेकानेच तो पाप आणि पुण्य दोन्ही जाणतो आणि पाप करू इच्छित नाही. पाप न करण्याची इच्छा विवेकाशिवाय होत नाही, परंतु हा काम त्या विवेकाला झाकून टाकतो आणि त्याला जागृत होऊच देत नाही. आणि विवेक जागृत झाल्यास मनुष्य भविष्यावर अर्थात परिणामावर दृष्टी ठेवून कार्य करत असतो. परंतु कामनेनी विवेकाला झाकल्या गेल्याने परिणामाकडे त्याची दृष्टीच जात नाही आणि परिणामाकडे दृष्टी न जाण्याने मग तो पाप करत असतो. अशा प्रकारे ज्याचा अनुभव सर्वांना आहे त्या विवेकाला सुद्धा जेव्हा हा काम जागृत होऊ देत नाही, तर ज्याचा अनुभव सर्वांना होऊ देत नाही, तर ज्याचा अनुभव सर्वांना नसतो त्या तत्वज्ञानात तो जागृत कसा होऊ देईल? वास्तविक हा काम ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करत नाही, तर त्या दोघांना झाकून टाकतो, अर्थात प्रगट होऊ देत नाही. त्याच्या झाकण्यातच या ठिकाणी त्याला नाश करणे असे म्हटले गेले. कारण ज्ञान आणि विज्ञानाचा नाश कधी होतच नसतो. नाश तर वास्तविक कामाचाच होतो. ज्याप्रमाणे डोळ्यासमोर ढग आल्यास ढगांनी सूर्यास झाकले असे आपण म्हणतो, परंतु वास्तविक सूर्य झाकल्या जात नाही, तर डोळे झाकल्या जातात. त्याचप्रमाणे कामनेने ज्ञान विज्ञानाला झाकून टाकणे असं म्हटलं जातं. वास्तविक ज्ञान आणि विज्ञान झाकल्या जात नाही, तर बुद्धी त्यांना झाकत असते. बुद्धी झाकल्या जाते. पापमानम ही प्रजाही. कामना संपूर्ण पापांचं मूळ आहे, म्हणून कामना उत्पन्न झाल्यास पाप होण्याची शक्यता राहते. नंतर कामना मनुष्याच्या विवेकालाही झाकून त्याला आंधळे बनवते, ज्यामुळे त्याला पाप पुण्याचं ज्ञानच राहत नाही आणि तो पापामध्ये प्रवृत्त होत जातो. त्यामुळे त्याचे महापतन होतं. म्हणून भगवंत कामनेला महापापी म्हणतात आणि असं म्हणून तिला अवश्य समाप्त करण्याची आज्ञा देतात. गृहस्थी जीवन चांगले नाही, साधू व्हावे, एकांतात जावे असा विचार करून मनुष्य कार्याला तर बदलू इच्छितो, परंतु त्याला कारण असलेल्या कामनेचा त्याग करणं जमत नाही. तिच्या त्यागाचा विचारच करीत नाही. जर त्याने कामनेचा त्याग केला तर त्याची सर्व कार्य आपोआप योग्य म्हणजे ठीक होती. जेव्हा मनुष्य जगण्याची कामना अथवा इतर कामना मनात ठेवून देहत्याग करतो, तेव्हा त्याग कामना त्याच्या पुढील जन्माला कारण ठरतात. तात्पर्य काय की जोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी कामना असतात तोपर्यंत त्याला जन्म मरण रूपी चक्रात फिरावं लागतं. अशा प्रकारे कामना बंधनाशिवाय दुसऱ्या कोणत्याच कामी येत नाही. जेव्हा मनुष्याच्या ठिकाणी जड पदार्थाविषयी आकर्षण निर्माण होतं तेव्हाच त्यांच्याविषयी कामना निर्माण होत असते आणि कामना निर्माण झाल्यावर विवेक दृष्टी दबल्या जाते आणि इंद्रिय दृष्टी बळावते. इंद्रिय मनुष्याला केवळ शब्दादी विषयांच्या सुखभोगामध्येच प्रवृत्त करतात. पशु पक्ष्यांची सुद्धा प्रवृत्ती इंद्रियांपासून मिळणाऱ्या सुखांपर्यंतच राहत असते, परंतु कामनेने विवेक झाकल्या गेल्याने मनुष्य इंद्रियजन्य सुखासाठी पदार्थांची कामना करू लागतो आणि मग पदार्थांसाठी रुपयांची कामना करू लागतो. एवढंच नव्हे तर त्याची दृष्टी रुपयांच्या पुढे जाऊन रुपयांच्या संख्येकडे म्हणजे संग्रहाकडे जाते आणि मग तो रुपयांची संख्या वाढवण्याकडे प्रवृत्त होतो. निर्वाह मात्रासाठी लागणाऱ्या रुपयांपेक्षा त्याचा संग्रह अधिक पतन करणारा असतो आणि संग्रहापेक्षा सुद्धा रुपयांची संख्या वाढवणे महापतन करणारे असते.
मग संख्या वाढवण्यासाठी तो खोटेपणा, कपट, धोकाबाजी, चोरी इत्यादी पापकर्मांना सुद्धा करायला लागतो. आणि संख्या वाढल्याने त्याच्या ठिकाणी अभिमान सुद्धा उत्पन्न होतो, जो आसुरी संपत्तीचं मूळ आहे. अशा प्रकारे कामनेमुळेच मनुष्य महान पतनाच्या दिशेने वाटचाल करतो. म्हणून भगवंत या महान पापी कामाचा चांगल्या प्रकारे नाश करण्याची आज्ञा देतात. ताई वाचू का? हो हो, आता शेवटचेच इंद्रिया 2 राहिलेत. हा. हो हो, बरोबर. हम्म. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. शरीर अथवा विषय यांच्या पलीकडची इंद्रिय आहेत. तात्पर्य इंद्रियांद्वारा विषयांचे ज्ञान होत असते, परंतु विषयांच्या द्वारा इंद्रियांचं ज्ञान होत नाही. इंद्रिये विषयाशिवाय सुद्धा राहत असतात, परंतु इंद्रियांशिवाय विषयांची सत्ता सिद्ध होत नाही. विषयांमध्ये इंद्रियांना प्रकाश करण्याचं सामर्थ्य नाही, तर इंद्रिये विषयांना प्रकाशित करतात. इंद्रिये तीच राहतात, पण विषय मात्र बदलत असतात. इंद्रिय व्यापक आहेत आणि विषय व्याप्त आहेत. अर्थात विषय इंद्रियांच्या अंतर्गत येतात, परंतु इंद्रिये विषयांच्या अंतर्गत येत नाहीत. विषयांपेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहेत, म्हणून विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म आहे. इंद्रिये मनाला जाणत नाही, परंतु मन सर्व इंद्रियांना जाणतं. इंद्रियात देखील प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयालाच जाणतं, इतर इंद्रियांच्या विषयाला ते जाणत नाही. जसं कान केवळ शब्दाला जाणतो, परंतु स्पर्श, रूप, रस आणि गंधाला जाणत नाही. त्वचा केवळ स्पर्शालाच जाणते, परंतु शब्द, रूप, रस आणि गंध यांना जाणत नाही. रसना केवळ रसालाच जाणते, परंतु शब्द, स्पर्श, रूप, गंध यांना जाणत नाही. आणि नाक केवळ गंधालाच जाणतं, परंतु शब्द, स्पर्श, रूप आणि रस यांना जाणत नाही. परंतु मन 5ही इंद्रियांना तसेच त्यांच्या विषयांना जाणतं. म्हणून मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ, बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म आहे. मन बुद्धीला जाणत नाही, परंतु बुद्धी मनाला जाणते. मन कसं आहे, शांत आहे की व्याकुळ, ठीक आहे की नाही इत्यादींना बुद्धी जाणते. इंद्रिय योग्य कर्म करत आहेत किंवा नाही यालाही बुद्धीच जाणते. तात्पर्य काय की बुद्धी मनालाच तसे त्यांच्या संकल्पाला सुद्धा जाणते आणि इंद्रियांना तसेच त्यांच्या विषयांना सुद्धा जाणते. म्हणून इंद्रियाच्या पलीकडचं जे मन आहे त्या मनापेक्षाही बुद्धी पलीकडची आहे. बुद्धीचा स्वामी अहम आहे, म्हणून अहम म्हणतो माझी बुद्धी. बुद्धी करणं आहे आणि अहम करता आहे. करण परतंत्र असतं, परंतु करता स्वतंत्र असतो. त्या अहम मध्ये जो जड अंश आहे त्यामध्ये काम राहतो. जड अंशाशी तादात्म्य असल्या कारणाने तो काम स्वरूपामध्ये राहत असलेला प्रतीत होतो. वास्तविक पाहिलं तर अहम मध्येच काम राहत असतो, कारण तोच भोगाची इच्छा करत असतो आणि सुख दुःखाचा भोगता होतो. भोगता, भोग आणि भोग्य या तिन्हींमध्ये सजातीयता आहे, म्हणजे जातीय एकता आहे. यामध्ये सजातीयता नसती तर भोगत्यामध्ये भोग्याची कामना अथवा आकर्षण होऊ शकत नव्हतं. भोगतेपणाचा जो प्रकाशक आहे, ज्याच्या प्रकाशाने भोगता, भोग आणि भोग्य तिन्ही सिद्ध होतं, त्या परम प्रकाशकामध्ये काम नाही. अहम पर्यंत सर्व प्रकृतीचे अंश आहे. त्या अहमच्याही पलीकडे साक्षात परमात्माचा अंश स्व आहे, जो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि अहम या सर्वांचा आश्रय, आधार, कारण आणि प्रेरक आहे. तसेच श्रेष्ठ, बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म सुद्धा आहे. जड प्रवृत्तीचा अंश सुख दुःख रूपामध्ये परिणित होतो. अर्थात सुख दुःख रूपी विकृती जडामध्ये होत असते. चेतनामध्ये विकृती नसते, तर चेतन विकृतीचा ज्ञाता आहे. परंतु जडाशी तादात्म्य झाल्याने सुख दुःखाचा तो भोगता चेतन असतो. अर्थात चेतनच सुखी दुःखी होत असतो. तात्पर्य अहमच्या ठिकाणी जो जड अंश आहे त्याच्याशी तादात्म्य केल्याने चेतन सुद्धा आपल्याला मी भोगताय असंच समजतो.
आता याच्यातली मार्मिक गोष्ट ही आहे की स्थूल शरीर विषय आहे, इंद्रिय बाह्यकरण आहे आणि मन बुद्धी अंतःकरण आहे. स्थूल शरीरापेक्षा इंद्रिय ही पलीकडची आहेत. तसेच इंद्रियांपेक्षा बुद्धी आणखीन पलीकडची आहे आणि बुद्धीच्या सुद्धा पलीकडे अहम आहे, जो करता आहे. त्या अहम मध्ये काम म्हणजे लौकिक इच्छा असते. आपली सत्ता अर्थात आपले स्वरूप चेतन निर्विकार आणि सच्चित आनंद रूप आहे. जेव्हा ते जडाशी तादात्म्य करते तेव्हा अहम उत्पन्न होतो आणि स्वरूप कर्ता होतो. अशा प्रकारे कर्त्यामध्ये एक जड अंश असतो आणि एक चेतन अंश असतो. जड अंशाच्या मुख्यत्वाने संसाराकडे आणि चेतन अंशाच्या मुख्यत्वाने परमात्म्याकडे आकर्षण होत असते. जड जड चेतन तात्पर्य त्यामध्ये जड अंशाच्या प्राधान्यतेने लौकिक म्हणजे सांसारिक इच्छा होतात आणि चेतन अंशाच्या प्राधान्यतेने पारमार्थिक म्हणजे परमात्म्याची इच्छा होते. जड अंश समाप्त होणार आहे म्हणून लौकिक इच्छेची निवृत्ती आणि पारमार्थिक इच्छेची संसारापासून सुटका करून घेण्याची इच्छा पूर्ती होत असते. लौकिक इच्छा उत्पन्न होऊ शकतात परंतु टिकू शकत नाही. परंतु पारमार्थिक इच्छा दबल्या जाऊ शकतात पण समाप्त होऊ शकत नाही. कारण लौकिक इच्छा अवास्तविक आणि पारमार्थिक इच्छा वास्तविक आहेत. म्हणून साधकांनी लौकिक इच्छेच्या पूर्तीविषयी आशा ठेवू नये आणि पारमार्थिक इच्छेच्या पूर्तीविषयी निराश होऊ नये. वास्तविक पाहिलं तर मुळात आपल्या अंशी परमात्मा विषयीची इच्छा एकच असते. परंतु जडाच्या संबंधाने या इच्छेचे दोन भेद होतात आणि मनुष्य आपल्या वास्तविक इच्छेची पूर्ती परिवर्तनशील जडाद्वारा करण्यासाठी जड पदार्थाची इच्छा करायला लागतो आणि तीच त्याची चूक आहे. कारण लौकिक इच्छा परधर्म आणि पारमार्थिक इच्छा स्वधर्म आहे. परंतु साधकाच्या ठिकाणी लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही इच्छा असल्याने द्वंद्व उत्पन्न होतं आणि द्वंद्व असल्याने साधकाच्या ठिकाणी भजन ध्यान सत्संग इत्यादींच्या वेळी तर पारमार्थिक इच्छा जागृत राहते, परंतु इतर वेळी त्याची पारमार्थिक इच्छा दबल्या जाते आणि लौकिक इच्छा उत्पन्न होत असते. आणि लौकिक इच्छा असताना साधकात साधन करण्याचा एक निश्चय स्थिर राहू शकत नाही. पारमार्थिक इच्छा जागृत झाल्याशिवाय साधकाची उन्नतीच होत नाही. जेव्हा साधकाचा एकमात्र उद्देश परमात्मा प्राप्ती करण्याचा दृढ होतो तेव्हा हे द्वंद्व समाप्त होतं आणि साधकाच्या ठिकाणी एक पारमार्थिक इच्छाच प्रबल राहते आणि एकच पारमार्थिक इच्छा प्रबल राहिल्यास साधकाला सुगमतेने परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून लौकिक आणि पारमार्थिक द्वंद्व समाप्त करणं साधकासाठी फार आवश्यक आहे. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी आपला अंशी परमात्म्याविषयी सहजच एक आकर्षण अथवा रुची विद्यमान असते, ज्याला प्रेम म्हणतात. जेव्हा हा आपला संसाराशी संबंध आहे असं समजतो तेव्हा हे प्रेम दबल्या जातं आणि काम उत्पन्न होते. जोपर्यंत काम असतो तोपर्यंत प्रेम जागृती होत नाही. जोपर्यंत प्रेम जागृती होत नाही तोपर्यंत काम संपूर्णपणे समाप्त होत नाही. ज्यामध्ये जड अंशाचा मुख्यत्वे करून सांसारिक भोगाची इच्छा राहते त्यामध्ये चेतन अंशाच्या मुख्यतेने परमात्म्याविषयीची सुद्धा इच्छा असते. म्हणून वास्तविक कामाचा निवास जड अंशामध्ये आहे, परंतु तो देखील चेतनाच्या संबंधामुळेच आहे. चेतनाचा संबंध सुटताच कामाचा नाश होतो. तात्पर्य चेतनाकडून जडाच्या संबंध विच्छेद होताच जड चेतनाच्या अध्यात्मरूपी अहमचा नाश होतो आणि अहमचा नाश होताच काम सुद्धा समाप्त होऊन जातं. अहम मध्ये जो जड अंश आहे त्या ठिकाणी काम राहतो. हे समजण्यासाठी महत्वाची अशी एक युक्ती आहे. दृश्य रूपाने दिसणारा संसार, त्याला पाहणारी इंद्रिय, तसेच बुद्धी आणि त्यांना पाहणारा स्वतः भोगता या तिन्हीचे ठिकाणी जातीय धातुगत एकता असल्यापासून भोगत्याचे भोग्याकडे आकर्षण होऊ शकत नाही. कारण आकर्षण सजातीयांमध्येच होत असतं, विजातीयांमध्ये नसतं. जसं डोळ्यांचं रूपाविषयी आकर्षण होतं, बुद्धीचं सुद्धा समजण्याच्या विषयात आकर्षण होतं, शब्दादी विषयांमध्ये नाही. आणि जर ते झालंच तर इंद्रियांच्या साहाय्यानेच होतं. त्याचप्रमाणे स्वची परमात्म्याशी तात्विक एकता आहे म्हणून स्वचे परमात्म्याविषयी आकर्षण आहे. प्रकृतीचं कार्य एकच आहे म्हणून तात्विक
एकता जड अंशाचा संपूर्णपणे त्याग झाल्याने, अर्थात जडाशी मानलेल्या संबंधाचा संपूर्णपणे विच्छेद करण्यानेच अनुभवाला येते. आणि अनुभवामध्ये येताच प्रेम जागृत होतं. प्रेमामध्ये जडाचा अंश सुद्धा शिल्लक राहत नाही. अर्थात जडतेचा अत्यंत अभाव होत असतो. प्रकृतीचं कार्य महत्त्वाचा अत्यंत सूक्ष्म अंश कारण शरीर हाच अहमचा जड अंश आहे. या कारण शरीरातच काम राहत असतो आणि कारण शरीराचा तादात्म्यामुळे काम स्वमध्ये दिसतो. तादात्म्य नष्ट झाल्यास ज्या ठिकाणी कामाचा लेश सुद्धा नसतो अशा ठिकाणी आपल्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव येतो. स्वरूपाचा अनुभव झाल्यास काम संपूर्णपणे निवृत्त होत असतो. पूर्वी शरीराच्या पलीकडचे इंद्रिय, इंद्रियाच्या पलीकडचं मन, मनाच्या पलीकडची बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडचा काम आहे असं सांगितलं. आता उपर्युक्त पदामध्ये बुद्धीच्या पलीकडे असलेल्या कामाला जाणण्याविषयी म्हणण्याचा अभिप्राय असा आहे की हा काम अहम मध्ये राहतो. आपल्या वास्तविक स्वरूपात काम नसतो. जर स्वरूपात काम असता तर कधी समाप्त झाला नसता. नाशवान जडाशी तादात्म्य केल्यानेच काम उत्पन्न होतो. तादात्म्याच्या ठिकाणी सुद्धा काम राहतो. तो जडामध्येच असतो, परंतु तो दिसत असतो स्वरूपामध्ये. म्हणून बुद्धीच्या पलीकडे राहणारे या कामाला जाणून त्याला समाप्त केलंच पाहिजे. बुद्धीच्या पलीकडे असलेल्या या अहममध्ये राहणाऱ्या कामाला मारण्याचा उपाय असा आहे, स्वतःद्वारा स्वतःला वश करणं. अर्थात स्वतःचा संबंध केवळ आपल्या शुद्ध स्वरूपाशी अथवा आपल्या अंशी भगवंताशी ठेवणं, जो वास्तविक आहे. स्वरूप म्हणजे साक्षात परमात्म्याचा अंश आहे आणि शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी संसाराचे अंश आहेत. जेव्हा स्वरूप आपल्या अंशी परमात्म्याशी विन्मुख होऊन प्रकृतीच्या सन्मुख येतं तेव्हा त्याच्या ठिकाणी कामना उत्पन्न होते. कामना अभावामुळे उत्पन्न होतात आणि अभाव संसाराच्या संबंधाने होतो. कारण संसार अभावरूपीच आहे. परमात्म्याशी विन्मुख होऊन संसाराशी आपला संबंध मांडल्यावरही जीवाची वास्तविक इच्छा, आवश्यकता अथवा भूक आपल्या अंशी परमात्म्याला प्राप्त करण्याचीच असते. मी नेहमी जिवंत असावे, मला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त व्हावे, मी नेहमी सुखी असावे, या रूपामध्ये तो वास्तविक सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचीच इच्छा करत असतो. परंतु संसाराशी संबंध मानल्यामुळे तो भ्रमाने या इच्छेची पूर्ती संसाराकडून करू इच्छितो आणि हाच काम आहे. या कामाची पूर्ती तर कधी होऊच शकत नाही. म्हणून या कामाला तर समाप्तच केलं पाहिजे. ज्याने संसाराशी आपला संबंध जोडला आहे तोच त्याला तोडू शकतो. म्हणून भगवंतानी स्वतःद्वाराच संसाराशी आपला विच्छेद करून कामाला नष्ट करण्याची आज्ञा केलेली आहे. आपल्याकडूनच आपण आपल्याला वश करण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही. कारण अभ्यास संसाराच्या साह्यानेच होत असतो. म्हणून अभ्यासात संसाराच्या संबंधाची सहाय्यता घ्यावी लागते. वास्तविक आपल्या स्वरूपामध्ये स्थिती अथवा परमात्म्याची प्राप्ती संसाराच्या साह्याने होत नाही, तर संसाराशी संबंध विच्छेद केल्याने म्हणजे संसाराचा त्याग केल्याने आपोआप होते. मार्मिक गोष्ट अशी आहे की जेव्हा चेतन आपला संबंध जडाशी मानतो तेव्हा त्याच्या ठिकाणी संसाराची सुद्धा आणि परमात्म्याची सुद्धा इच्छा उत्पन्न होत असते. जडाशी संबंध मानल्यावर जीवाची हीच चूक होते की तो सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याच्या इच्छेला आणि अभिलाषेला संसाराकडूनच पूर्ण करण्यासाठी सांसारिक पदार्थांची इच्छा करायला लागतो. परिणामी त्याच्या या दोन्ही इच्छा कधीही नष्ट होऊ शकत नाही. संसाराला जाणण्यासाठी संसारापासून वेगळं होणं आणि परमात्म्याला जाणण्यासाठी परमात्म्याशी अभिन्न होणं फार आवश्यक आहे. कारण स्वची संसाराशी भिन्नता आणि परमात्म्याची अभिन्नता आहे. परंतु संसाराची इच्छा करण्याने स्व संसाराशी आपली अभिन्नता अथवा समीपता समजतो, जी कधीही शक्य नाही. आणि परमात्म्याची इच्छा करण्याने स्व आपली परमात्म्याशी भिन्नता अथवा दुरी मानतो. परंतु याची शक्यताच नाही. मात्र एक गोष्ट अशी आहे की सांसारिक इच्छांना समाप्त करण्यासाठी पारमार्थिक इच्छा करणं फार उपयोगी ठरतं. जर पारमार्थिक इच्छा तीव्र झाली तर लौकिक इच्छा सहज समाप्त होतात आणि लौकिक इच्छा संपूर्णपणे नाहीशा झाल्यावर पारमार्थिक इच्छा पूर्ण होतातच. अर्थात
नित्य प्राप्त परमात्म्याचा अनुभव येतो. कारण वास्तविक परमात्मा सदा सर्व काळ विद्यमान असतो, परंतु लौकिक इच्छा असल्यामुळे त्याचा अनुभव येत नाही. संसाराशी संबंध ठेवून कामाचा नाश करणं फार कठीण आहे. हा काम मोठमोठ्या विवेकांना झाकून त्यांना कर्तव्यापासून च्युत करीत असतो, दूर करत असतो, ज्यामुळे त्यांचं पतन होतं. म्हणून भगवंतांनी याला दुर्जय शत्रू म्हटलंय. कोणत्याही कामनेची उत्पत्ती, पूर्ती, अपूर्ती आणि निवृत्ती होत असते. म्हणून सर्व कामना संसाराशी संबंध ठेवून कामाचा नाश करणं फार कठीण आहे. हा काम मोठमोठ्या विवेकाला झाकून त्यांना कर्तव्यापासून च्युत करीत असतो, ज्यामुळे त्यांचं पतन होतं. म्हणून भगवंतांनी त्याला दुर्जय शत्रू म्हटलंय. कामाला दुर्जय शत्रू म्हणण्याचं तात्पर्य यापासून अधिक सावधान राहण्यासाठी आहे, याला दुर्जय समजून निराश होण्यासाठी नाही. कोणत्याही कामनेची उत्पत्ती, पूर्ती, अपूर्ती आणि निवृत्ती होत असते. म्हणून सर्व कामना उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या आहेत, परंतु स्व निरंतर राहतो आणि कामनेच्या उत्पन्न आणि नष्ट होण्याला जाणतो. म्हणून कामनेशी तो सुलभ रीतीने संबंध विच्छेद करू शकतो, कारण वास्तविक संबंधच नाही. म्हणून साधकांनी कामनेविषयी कधी घाबरून जाऊ नये. जर साधकाचा आपल्या कल्याणाविषयीचा पक्का उद्देश असेल तर तो कामाला सुलभ रीतीने मारू शकतो. कामनेच्या त्यागाविषयी अथवा परमात्म्याच्या प्राप्तीविषयी सर्व स्वतंत्र अधिकारी योग्य आणि समर्थ आहेत, परंतु कामनेच्या पूर्तीविषयी कोणीही स्वतंत्र अधिकारी योग्य आणि समर्थ नाही, कारण कामना पूर्ण होणारीच नाही. सुखाच्या कामनेला समाप्त करण्यासाठी भगवान वेळोवेळी प्रतिकूलता म्हणजे दुःख पाठवतात. सुखाची कामना करू नका. कामना कराल तर दुःखच पदरी पडेल. सांसारिक पदार्थाची कामना करणारा मनुष्य दुःखापासून आपला बचाव कधीही करू शकत नाही, हा नियम आहे. कारण संयोगजन्य भोगच दुःखाला कारण होत असतात. स्वच्या ठिकाणी प्रचंड शक्ती आहे, त्याच्यापासून सत्ता आणि शक्ती प्राप्त करूनच मन, बुद्धी आणि इंद्रिय सत्तावान तसेच शक्तिमान होत असतात. परंतु जडाशी संबंध जोडल्यामुळे तो आपल्या शक्तीला विसरून जातो आणि आपल्या बुद्धी, मन आणि इंद्रियांच्या अधीन मानत राहतो. म्हणून मग कामरूपी शत्रूला समाप्त करण्यासाठी आपले आपणाला जाणणे आणि आपल्या शक्तीला ओळखणे फार आवश्यक आहे. काम जडाच्या संबंधाने आणि जडाच्या ठिकाणीच राहतो. तादात्म्यतेमुळे तो स्वमध्ये प्रतीत होतो. जडाचा संबंध राहिला नाही तर काम नाहीच. म्हणून तेथे कामाला समाप्त करण्याचे वस्तुतः कामाचा संपूर्णपणे अभाव दाखवण्यातच आहे. या उलट काम अर्थात कामनेच्या सत्तेला मानून त्याला समाप्त करण्याचा प्रयत्न केला तर ती कामना समाप्त करणं कठीण आहे, कारण वास्तविक कामनेची स्वतंत्र सत्ताच नाही. कामना उत्पन्न होते आणि उत्पन्न होणारी वस्तू नष्ट होते, असा नियम आहे. शरीरादी सांसारिक पदार्थांना मी, माझं, माझ्यासाठी समजल्यानेच स्वतःमध्ये स्वतःला कमीपणाचा अनुभव येतो. परंतु मनुष्य अज्ञानाने या कमीची पूर्ती सुद्धा सांसारिक पदार्थांनीच करू इच्छितो, म्हणून तो त्या पदार्थाची कामना करत असतो. परंतु वास्तविक दृष्ट्या आजपर्यंत सांसारिक पदार्थांपासून कोणत्याही कमीची पूर्ती झाली नाही, होणार नाही आणि होऊ शकत पण नाही. कारण स्व अविनाशी आहे आणि पदार्थ नाशवान आहे. कर्मयोगाने या कामनेचा नाश सुगमतेने होतो, कारण कर्मयोगाचा साधक संसाराशी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी क्रिया परमात्मा प्राप्तीचा उद्देश ठेवून दुसऱ्यांच्या हितासाठी करत असतो, कामनेच्या पूर्तीसाठी नाही. तो प्रत्येक क्रिया निष्काम भावनेने तसेच दुसऱ्याचे हित आणि सुखासाठी करत असतो, आपल्यासाठी करत नाही. त्याच्याजवळ जो समय, समज, सामुग्री आणि सामर्थ्य असतं ते सर्व आपलं नाही तर मिळालेलं आहे आणि त्याचा वियोग होणार आहे हे समजतो. म्हणून तो त्यांना आपले कधीही न समजता निस्वार्थ भावनेने संसाराच्या सेवेमध्येच खर्च करतो. त्यांना संपूर्णपणे संसाराच्या सेवेमध्ये खर्च करतो, स्वतःसाठी काहीही शिल्लक ठेवत नाही. आपले न समजल्याने त्या वस्तू संपूर्णपणे सेवेत
खर्च होतात, अन्यथा नाही. कर्मयोगी आपल्यासाठी काहीच करत नाही, आपल्यासाठी काही इच्छित नाही आणि आपले काही समजतही नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी असलेल्या कामनेचा नाश सुगमतेनेच होतो आणि कामनेचा संपूर्णपणे नाश झाल्यावर त्याच्या उद्देशाची पूर्ती होते आणि तो स्वतःला प्राप्त होऊन कृतकृत्य, ज्ञात ज्ञातव्य आणि प्राप्त प्राप्तव्य होत असतो. म्हणजे त्याच्यासाठी काहीही करणे, जाणणे आणि मिळवणे शिल्लक राहत नाही. परिशिष्ट भाव. भगवंतानी इंद्रिय, मन आणि बुद्धी यांची नावं तर घेतली, परंतु अहमचं नाव घेतले नाही. अहम बुद्धीहून परश्रेष्ठ आहे. जोपर्यंत स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत अहम मध्ये काम राहतो. स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यावर अहम मध्ये काम राहत नाही. सुख तर स्वरूपात आहे, परंतु कामामुळे मनुष्य जडतेला सत्ता आणि महत्ता देऊन त्यापासून सुख इच्छितो. काम आपल्यात आहे, आपल्यातच असल्यामुळे काम आपल्यासाठी बाधक होतो. जर हा आपल्यास नसेल, दुसऱ्यात असेल, तर आपल्याला त्याची काय बाधा होणार आहे. आपल्यातच काम असल्याने स्वयं सुखी दुःखी होत असतो, करता भोगता होतो. वास्तविक दृष्टीने पाहिलं तर काम आपल्यात मानलेलं आहे, आपल्यात नाही, म्हणून हा समाप्त होतो. म्हणून काम आपल्यात आहे परंतु मानलेला नाही. अहम मध्ये राहणाऱ्या वस्तूला मनुष्य आपल्यातच समजतो. आपल्यात अहम मानलेला आहे आणि त्या अहम मध्ये काम राहतो. म्हणून जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत अहमच्या जातीचे आकर्षण अर्थात काम असतो. आणि जेव्हा अहम राहत नाही तेव्हा स्वयंच्या जातीचे आकर्षण अर्थात प्रेम होते. कामामध्ये संसाराकडे आणि प्रेमामध्ये परमात्म्याकडे आकर्षण असते. संपूर्ण त्रैलोक्यात अनंत ब्रह्मांड विषय आहेत. विषय इंद्रियांच्या एका देशात असतात, इंद्रिये मनाच्या एका देशात असतात, मन बुद्धीच्या एका देशात असतं, बुद्धी अहमच्या एका देशात असते आणि अहम चेतनेच्या एका देशात असतो. म्हणून चेतन अत्यंत महान आहे, ज्याच्या अंतर्गत संपूर्ण त्रैलोक्य अनंत ब्रह्मांड विद्यमान आहेत. परंतु अपरा प्रकृतीच्या एका अंशाशी आपला संबंध जोडल्यामुळे मनुष्य स्वतःला अत्यंत लहान समजतो. ओम तस्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवंत नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवत गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा 3रा अध्याय पूर्ण झालेला आहे. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. वा वा ताई, काय स्पीड होती तुमची वाचण्याची. नाही, मानावंच स्पीडचा लागेल. प्रश्न नाही, खूप वेळ लागला असता ना हळूवार, आणि तेच येत होतं ना एवढा वेळ म्हणून. वाचणं सुद्धा शक्य आहे का? सराव वाचला पाहिजे थोडा तरी, नाहीतर कसं शक्य आहे. खूपच छान आहे. नाही म्हणजे वेळेचं पण बंधन होतं ना, आपल्याला समजलं नाही का? हो, ते तर आहे, ते तर आहे. पण ते त्या स्पीड वाचणं तर झालं पाहिजे ना. समजलं पण ना. हो होतंय. हो, समजलं, खूप छान समजलं. आज आपला छान. 3रा अध्याय संपलेला आहे. आपण उद्या याचं परत एकदा विवेचन बघूयात. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस 30 पर्यंत आलो होतो ना विवेचनाचं. हा, तर ते पुढे कंप्लीट करूयात आणि मग आपण 4था अध्याय घेऊयात. हो चालेल ना. म्हणजे आता 2 दिवस विवेचन आहे का ताई? गुरुवार शुक्रवार. मग काय? गुरुवार शुक्रवार 2 दिवस विवेचन होईल का म्हणायला? नाही नाही, एकच दिवस आहे, एकच दिवस. बर हा हा, बर. गुरुवारीच आणि फक्त. 4था अध्याय कोण वाचणार आहे? 4था अध्याय ताई आहेत का आपल्या इथे? ताईंनी मला मेसेज केला होता, मी विसरून गेले का नाव त्यांचं. चालेल, कोणी हा वाचू, हा आपल्याला हा, काय छानच वाचायला सर्वजण. हो हो, हम्म. ताईंचं ठीक. नाव मी विसरून गेले या. कोणी ताई हात हँडरेस करता का? 4था अध्याय कोण वाचणार आहे? कॅमेरा नाही चालू. हॅलो, 4था अध्याय कोण वाचणार आहे? हँडरेस करता का ते? आहेत का इथे? नसतील बहुतेक. ठीक आहे, हरकत नाही ते. आपण इथेच थांबूयात आता.
हो वेळ झाली. ताईंचे धन्यवाद खरंच मीनाताईंनी. सुचिता ताई, तुम्ही मला चान्स दिला. नाही माझं जे नाही हो ताई तोडकं मोडकं होतं ऍक्च्युली ऐकून घेतलं सगळ्यांनी. मी नाही सगळ्यांची आभारी आहे बरं. बोले छान वाचलं तुम्ही. हो, नाही असं हो आणि काही मोठा ताई, अध्याय खूप खूप छान मोठा वाटलं. होता. खरं सांगायचं तर अध्याय खूप मोठा होता. नाही. अध्याय मोठा होता आणि क्लिष्ट होता, जरा क्लिष्ट होता. क्लिष्ट. हा, बरोबर. गुणसंख्या कर्मयोग म्हणजे थोडस समजायला कठीण जातं आणि ते वाचून समजणं फार म्हणजे कठीणच असतं ते. खरं पाहिलं तर कर्मयोग पूर्ण आपल्याशी रिलेटेड होतं बरं का. हो हो, पण म्हणजे तरीही तशी मी सांगते ना, ह्या साधक संजीवनीची भाषा इतकी गोड आहे ना, की हम्म म्हणजे वेगळं मला वाटत नाही की काही सांगावं लागेल. खूप वाचतानाच ते आता मला ऐकताना कळत नाही, पण मला वाटतं कळलं असावं थोडंफार तरी. नाही नाही हो, भरपूर कळत आहे. आणि आम्ही काय करतोय, खुणा करून थोड्या थोड्या आपल्याला जे जे पॉइंट वाटले ते. हा त्याच्यामुळे हा, मी तुम्हाला वाचा म्हणले. वाचलं नाही म्हणजे आपल्याला आता त्या श्लोकाचा अर्थ लिहा म्हणल्यावर आपलं एवढं नाही. आता आपण जे खुणा करून ठेवलेत विशेष महत्व वाटलेल्या पण तसं काय आहे लिहिता माहिती येते. का, तेच 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 सारखं वेगळ्या वेगळ्या म्हणजे पद्धतीने शब्दांमध्ये सांगितले. वेगळ्या वेगळ्या शब्द एकच येत आहे, एकच हो, अर्थ हो. येतोय सारखा, आहे ना. वेगळ्या वेगळ्या वाक्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या नाही अर्थांमध्ये आपण अशा भगवंत. वेळेस आणि आपण अशा वेळेस स्किप करतो ताई. पुष्कळ जर तेच ते असेल ना. हा, नाही हा तर स्किप करतो ते बरोबर आहे, पण हम्म. म्हणजे भगवंताला किती ते सांगावं लागतं की अरे हे असं आहे, हे असं करायचं आहे. तेच तो चार चार वेळा तेच त्याच या भावनेनी तेच म्हणजे सांगायचा प्रयत्न असतो. भाषा खूप सुंदर आहे साधक संजीवनीची. तर हा कर्मयोग असं सांगितलं. हा. म्हणजे मागचा दुसरा अध्याय खूप सुंदर वाचला गेला, छान कळला म्हणजे तो पण. भाषा सुंदर आहे ताई. हा, भाषा आणि सुंदर आहे. उदाहरणं खूप दिलेली आहेत. हा, आणि अगदी आपली रोजची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये, की पटकन कळतं जे काय म्हणायचंय काय इथे याला. वक्त वळत आणि नाही. किती छान उदाहरण दिलं ताई. तो विवेक कसा झाकला जातो. हो म्हणजे ना. आरशावर धूळ पडते, हा अग्नीवर धूळ असते. हा, आता सुंदर सांगितलं आणि रोजच्या कामना केल्यामुळे विवेक झाकला जातो, असं विषय हा सांगितला. रोजच्या आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. चालेल. हो हो चला ठीक छान आहे तो ताई. छान खूपच अर्जुनाचा छान प्रश्न पण सांगितलं. हो विचारलेला आहे ना आपल्याला. अर्जुनाचा मनुष्य इच्छा नसताना सुद्धा पाप का करतो? तो हा. पण तो पण प्रश्न बाप. विचारलेला आहे. त्यामुळे आता हे जे प्रश्न आहेत एक दिवस आपल्याला डिस्कस करावे लागणार आहेत. कुठल्या अध्यायात आहेत काय नाही ते. हो, 41 अध्याय, 41 अध्याय आहे ते. की त्याचं उत्तर सगळं 41 मध्ये आहे. हो हो. झाले प्रयत्न करतो. किती सांगितलंय, बदमाश म्हणा, चोर, म्हणजे कामामुळेच हे करतो. कामामुळे लोभ, मोह, म्हणजे त्या इंद्रियांची नावं. हो मन बुद्धी चित्त होतो. अहंकार. त्यामुळे हा अध्याय खूप महत्वाचा आहे. चालेल. आवाज येत नाहीये कोणाचाच, त्यामुळे आपण बंद करूयात. हो, हो हो. जय श्री कृष्ण जय सर्वांना. जय श्री कृष्ण.